धुम्या डोंगर गिरीभ्रमण मंडळाच्या सदस्यांनी केला रंगपंचमीचा जल्लोष। नैसर्गिक रंगाची उधळण करीत रंगपंचमी साजरी करून दिला निसर्गाचा अमूल्य ठेवा जपण्याचा संदेश। धुम्या डोंगर गिरीभ्रमकांची पर्यावरणपूरक रंगपंचमीची 30 वर्षांची परंपरा कायम। भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड कंपनीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात विधान परिषद सदस्य श्रीकांत भारती यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडली। विधिमंडळात सरपंचांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपस्थित केला प्रश्न। मुंबई येथे सरपंच परिषदेने श्रीकांत भारती यांचे मानले आभार। राज्यातील सरपंचांच्या विविध मागण्यांचा लढा कायम ठेवण्यावर आमदार श्रीकांत भारती यांनी दाखवली सकारात्मकता। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सरपंच परिषदेच्या माध्यमातून लढा कायम ठेवणार। अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेवरून भीमशक्ती संघटना आक्रमक। भरती प्रक्रियेमध्ये दबाव तंत्राचा वापर आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप। भीमशक्ती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस यांचे पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन। भरती प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पाडावी। मागासवर्गीय आदिवासी महिलांवर अन्याय झाल्यास भीमशक्ती संघटनेचा आंदोलनाचा इशारा। कंपनीतील 630 किलोच्या अॅल्युमिनियम प्लेट्स घेऊन ट्रक चालक फरार। म्हाळुंगे MIDCतील युनिव्हर्सल मेटल सिंडिकेट कंपनीतील प्रकार। कंपनीतून दुसऱ्या कंपनीत वाहतूक करताना परप्रांतीय चालकाने जवळपास 2.5 लाखांचा माल केला लंपास। आरोपी अंकित यादव याच्या विरोधात म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यात आता स्फोटक पदार्थ, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यावर प्रतिबंध। कोणत्याही इसमाच्या किंवा पुढाऱ्याच्या चित्राचे अथवा प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे तसेच वाद्य वाजवणे यावरही बंदी। पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अप्पर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांचे आदेश। जिल्हा अधिकारी कार्यालयात मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या जिल्हा प्रमुखांची बैठक संपन्न। जिल्ह्यातील मतदार यादीतील दुबार नावे, मयत व्यक्ती आणि कायमस्वरूपी स्थलांतरित अशा मतदारांची चाचपणी करून मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील। आगामी काळात मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून मतदार याद्या परिपूर्ण करणार। जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। घराच्या मागच्या दारातून घुसून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2 लाखांचा ऐवज लांबविला। 1,80,000 किमतीचे सोने आणि 2,000ची रोख रक्कम घरातल्या कपाटातून लंपास। खेड तालुक्यातल्या कमान गावातील घटना। अज्ञात चोरट्यांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।